स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा आणखीन एक प्रताप. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी. कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानांचा इतिहास जुनाच. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा कायम वादग्रस्त विधान करून चर्चेच्या केंद्रस्थानी येतो. अलीकडेच त्याने यूट्यूब चॅनलवर नया भारत नावाने एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका प्रसिद्ध गाण्याचं विडंबन करत शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी यावर आक्षेप घेतला. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली. कुणाल कामराची वादग्रस्त विधान करायची ही काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही 2020 मध्ये मुंबई लखनौ फ्लाईटमध्ये रिपब्लिकन टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी झालेल्या वादातून कामरा चर्चेत आला होता. या घटनेनंतर त्याच्यावर 6 महिने विमान प्रवास करण्याची बंदी देखील घालण्यात आली होती. कुणाल कामराने बॉलिवूड स्टार सलमान खानची देखील खिल्ली उडवली होती. त्याने सलमानच्या 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरण आणि 2002च्या हिट अँड रनचा उल्लेख केला होता. ओला इलेक्ट्रिकचे CEO भावेश अग्रवाल यांच्यावरही त्याने टीका केली होती. याशिवाय कामराने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्यावर तर अश्लील टिप्पणी केली होती, ज्यामुळे कामरावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. एवढंच नाही तर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौऱ्यादरम्यान एका 7 वर्षीय मुलाने हे जन्मभूमी भारत हे गाणं गातानाचा संपादित व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने 2010च्या पिपली लाईव्ह चित्रपटातील महागाईवरील गाणं जोडलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने कामरावर कारवाई केली. कुणाल कामराने 2022 मध्ये विश्व हिंदू परिषदेला पत्र लिहून नथुराम गोडसेंचा निषेध करण्याची मागणी केली होती. त्यामुळेही तो वादात सापडला होता. दरम्यान आता कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.